मात्र खेळतील. प्रति दिवशी 8 संघ असतील. अतिशय जबरदस्त क्वालिटी, क्लॅरिटी आणि सुपर साऊंड सिस्टीम. डीजे नितीन 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 दुंद्रे दुंद्रे दुंद्रे. अप्रतिम क्वालिटी आहे, आवाज पण दमदार. आणि पंच पाहिले तर सध्या आता आस्वाद घेत आहेत दीपक पाटील सर पाली आणि आमचे नेहमीच अग्रेसर असणारे याच्यामध्ये रवी पाटील सर आणि आमचे विनोद पाटील सर क्रिकेटर पण आहेत ते. आणि कालच जी स्पर्धा संपन्न झाली चाळीसगाव प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये एक बाईक आपल्या मित्राला मिळाली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कोणचे आहेत ते आणि जयेश भोईर भातांचे यांचं पण अभिनंदन करा. सर्व संघाचे अभिनंदन करावं लागेल. स्पर्धा रंगतदार पाहायला मिळाली. पण आमचे अतिशय जबरदस्त आणि सुट्टी मेकर शुभम भाई आणि आमचे कुणाल शेड सुद्धा इथे बसलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. बघा एकाच गावामध्ये 2 स्पर्धा आहेत. तिथे सुरेश बुवा शेलके काकांची स्पर्धा आहे, तिथे मी पहिल्या दिवशी होतो. आज विष्णू आहे आणि राहुल शिरसाट आहे. आणि इथे मात्र मित्रप्रेम पाहायला मिळतोय. दमदार आहे. काय घेऊन आलास, काय घेऊन जाणार, द्या माया प्रेम मिळेल अपार. 40+ पण लॉट इथे पाहायला मिळेल. चला माझ्या राजांदो बाबांदो सोन्यांदो चला उतरा, कारण आपल्याला 2 मिनिटाच्या आत जर क्षेत्ररक्षण लागला नाही तर आयोजन कमिटीचा निर्णय आलाय, प्रदीप मुंबईकर पेनल्टी लागेल. चेंडू 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 तुम्हाला कमी करण्यात येतील, कारण त्या ज्या वेळेला आपण खेळण्यासाठी येतो ना त्यावेळेला पूर्ण स्क्वॉड घेऊन या. कारण तर मित्रांनो आयोजकांनी केलेली मेहनत असते आणि आयोजकांच्या मेहनतीला कुठे. आणि बघा आमचे जबरदस्त पंच द्वारकानाथ चोरगे साहेब बेलवली, एक डावखुरा गोलंदाज तेवढे ताकदीचे पंच. आगली वेगळी आदा आहे आणि दीपक पाटील साहेबांकडे पण आगली वेगळी आदा आहे. पण आज मात्र 24 लाईव्हची पूर्ण टीम सज्ज झाली आणि त्याच्यामध्ये भरपूर वर्षातनं आम्हाला आमचा मित्र पुन्हा एकदा भेटलाय. चांगो बॅटिंग करतोय, संदेश पाटील पण बॅटिंग करतात, आपला विवेक पण बॅटिंग करतोय. आता एक फक्त असा प्लेअर आहे तो फक्त इथं ऑपरेटिंग करतोय. सुरेख अशी मजा आहे, परंतु आयोजकांची जर परमिशन असेल पण क्वालिटी बाय क्वालिटी सध्या पाहूया आपण. आणि सर्वांना एक कलकलीची विनंती करतो, 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही गाडीचा वेग मर्यादित ठेवा, सीटबेल्ट वापरा, जेणेकरून घरी आपल्या पर्चात कोणीतरी आपली वाट पाहता याचं भान ठेवा आणि शांत संयमाने घरी जा, कारण आपल्या पर्चात कोणतरी आपली वाट पाहत आहे याचं भान ठेवा. हेच तुम्हाला एक चांगला सल्ला देतो स्पर्धेच्या माध्यमातून. चला या वाल टीम लवकर लवकर. चला वाल संघ आपण क्षेत्ररक्षण समजून घ्यायचं आणि TCC धुंद्रे संघ आपला 12 मॅन आणि वडफन वाल संघ आपला 12 मॅन पाठवा, कारण त्या नियम सर्वांसाठी बंधनकारक राहतील याची नोंद घ्यायची. आपण सामना अतिशय दर्जेदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. पहिला सामना रंगतदार पाहायला मिळाला, दुसरा सामना पण रंगतदार पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये कोण संघाने बाजी मारली, आता मात्र या 2 संघांमधून कुठला संघ वर्चस्व गाठतोय पाहायला मिळेल. सुंदर अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला जय पाटील आमचे रोहित पाटील आपल्या स्पर्धेला आपल्या आत्ताच 5 तारखेला ज्यांचा ऑक्शन होणार आहे आमचे सन्माननीय सरपंच साहेब प्रकाशजी घाडगे यांच्याकडनं आपल्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि जे प्रेक्षक मायबाप लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेतात 24 लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा चेंडूची पाहणी करून.
सर्व अतिथी देव भो येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा आयोजित मान सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पंच आपण पाहतोय दीपक पाटील सर पाळी आणि द्वारकानाथ स्वर्गीय सर बेलवली असे दोन ऑफिशियल पंच, प्रोफेशनल पंच. भरपूर स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. दागडा अनुभव. तुम्हाला सुद्धा येणाऱ्या 2025च्या दोन्ही पंचांना सर्व खेळाडूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. तर चेंडूची पाहणी करतात. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे कारण त्या खेळपट्टीवर आपण क्षेत्ररक्षण ग्रुप मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती असेल. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. प्रदीप मुंबईकर. चला पंचाल सामन्याला होते सुरुवात. पाहूया वैयक्तिक पहिल्याने सांगित पहिले षटक हाताळण्यासाठी वडाफोन बाद संघाकडनं गोलंदाज कोण येते बघूया. चला सामना होते सुरुवात. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं आयोजन. तर दोन्ही पंच आलेत, खेळाडू पण मैदानामध्ये उतरलेत. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय दुंद्रे संघाचा अमर आणि नॉन स्ट्राईक किशोर. तर गोलंदाज पाहतोय वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय वहाल संघाच्या बाजूने सुदेश सालुंके. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पाहूया रंगतदार अवस्थेमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. यष्टीरक्षक यष्ट्यांपासून थोडासा वंचित आहे. पहिला चेंडू पडतोय 10-12 बॉलांचा स्टार्ट. गोलंदाजाचा बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. एका बाजूला वडाफोन वहाल आणि TCC दुंद्रे असा सामना चालू आहे. पहिल्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, अपस्टमला अतिशय अपस्टमच्या जवळून जाणारा चेंडू, परंतु फलंदाज पाहत राहिला की अबंत चेंडू असणार. परंतु निधाव चेंडूची सांगता एक चेंडूची होतोय समाप्ती पहिल्या षटकातील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि शेवटच्या क्षणाला फटकेचा वापर करत असताना चेंडू गाठतो सीमारेषा हवेत. पाहायला मिळतोय हात चौकार. संघाची धावसंख्या 4 बिनबाद. चार धावा धापलकावर लागल्यात. सुंदर अशी टेक्निकल सिस्टीम आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेरून चेंडू जातोय. फलंदाज बाहेर निघाले होते परंतु चेंडू मात्र निधाव. अचूक लाईन, अचूक टप्पा, अचूक लेंथने गोलंदाजी करते. चेंडूची गती कमी केली, गती परिवर्तन केलं, चेंडूला वेग दिला, वळण दिलं आणि चेंडू जातोय मात्र निर्धाव. 2 चेंडूची होतोय समाप्ती. पुढचा चेंडू आणि आता मात्र फलंदाज होतोय कॅचरच्या स्वरूपामध्ये बाद. पहिला हादरा TCC दुंद्रे संघाला.
अप कटर बॉल पाहायला मिळाला. ओ काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, दर्जेदार लाजवाब क्षेत्ररक्षण. समीरने यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पॉवर प्लेचं षटक हाताळताना सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय सुदेश याची. षटकातील पुढचा चेंडू. ओ अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. काय दर्जेदार गोलंदाजी होतोय वाल संघाची. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा जिंकून महाराष्ट्र केसरीसाठी निवड झालेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामना सुरुवात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. धावा झाल्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला गेलं तर फक्त 5 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना TCC धुंद्रे संघ तर त्यांना गोलंदाजीची साथ देत आहेत आणि सुरेख अशी कामगिरी करतात ते मात्र वडाफोन वाल संघाचा दुसरा गोलंदाज प्रतीक आलाय गोलंदाज. पहिला चेंडू बघूया. झेल होते की सेफ शॉट पाहायला मिळतोय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्या संघाची. धावसंख्या पुढे सरकतोय. धापका धावा लागतात त्या मात्र 7 धावा. तिरंगा 11 धुंद्रे आणि वडाफोन बहाल असे सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील. प्रतीकचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक फक्त चौकारचा अपवाद वगळला ना तर सुंदर अशी गोलंदाजी. अचूक टप्पा आणि अचूक लाईनवर गोलंदाजी होतोय. दुसरं षटक पॉवर प्लेचा चालू असताना वाल संघाचं मात्र धुंद्रे संघ इथे थोडासा दडपणाखाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. ज्यांच्या गोलंदाजीवर भले भले खेळाडू थकतात तो मात्र फलंदाज मैदानामध्ये प्रसन्न पाटील. ऑलराऊंडर परफॉर्मन्स असणारा हा खेळाडू आहे. परंतु आता बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होतोय ती मात्र वाहल संघाची. डावखोरा गोलंदाज डावखोरा फलंदाज आपण पाहतो. ऑलराऊंडर असा खेळाडू प्रसन्न पाटील आलाय. तर प्रतीकचा पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील. धावफलका धावा लागला त्या मात्र 7 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सन्मान दिला चेंडूला. एक धाव पूर्ण सिंगल घेतली. संघाची धावसंख्या 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरे षटक प्रगतीपटावर सुरेख अशी कामगिरी, सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षण आणि तेवढंच सेन्सिबल क्रिकेट आणि हे मैदान. पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. दुसरे षटक प्रगतीपटावर. अर्ध्या विकेटने गोलंदाजी करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू आणि कॉटन बोल्ट. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली वाल संघाची. बघा धावा फक्त आहेत 8 आणि गडी बाद झालेत मात्र 3. सुरेख अशी कामगिरी. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस अतिशय महत्वाची आहे. सराव अतिशय महत्वाचा आहे. जर तुमचा सराव परिपक्व असेल तर तुम्ही भल्या भल्या संघाला नमवू शकता. आणि संघाची धावसंख्या फक्त 8 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये
प्रसन्न पाटील आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय साहिल. आठ धावांवर 3 गड्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवले. तर प्रत्येकचा पुढचा चेंडू समोर फलंदाज साहिल साठी पडतोय. एका बाजूला तिरंगा दुंद्रे आणि त्यांना फाईट करतोय वडाफन वाहाल. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, थोडासा खाली पिचिंग झाला आणि निर्धावचंची सांगता पाहायला मिळतोय. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं टेक्निकल क्रिकेट आणि सेन्सिबल क्रिकेट आणि शांत संयमी वातावरणामध्ये निसर्गरम्य वातावरण आपण पाहतोय. डोंगरदरीमध्ये हे एक सुंदर असं गाव पालीखुर्द आणि त्या गावामध्ये वसलेले हे क्रीडांगण बघा. अपकट करायचा होता परंतु चेंडू सरळ निघून जातोय आणि सुंदर अशी गोलंदाजी. वाजवी खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 2 षटकात संपतीनंतर पॉवर प्लेचे षटक संपलेत आणि गोलंदाजीचं विश्लेषण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 5 आणि नंतर आल्या 3. टोटल धावसंख्या 8. 3 गडी बाद. तिरंगा क्रिकेट क्लब दुंद्रे. 2 षटक संपलीत. आता मात्र नवीन गोलंदाज वडाफोन वाल संघाकडनं कोण येतो बघूया. वैयक्तिक पहिलं सांगित 30 षटक, वैयक्तिक दुसरं सांगित 30 षटक हाताळण्यासाठी सुदेश साळुंके आलेत. ज्या वाल संघामध्ये एक तडाखेबंद फलंदाज खेळायचे ऋषी नाईक यांनी सध्या टेनिस बॉल क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. प्रसन्न पाटीलसाठी चेंडू भरतोय आणि आता मात्र चेंडू गॅपशॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एकी रूपांतर दुहेरीमध्ये आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सकतोय. धापका धावा लागतात त्या मात्र 10. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिरंगा स्पोर्ट्स दुंद्रे. धावा जरी कमी आल्या तरी पण आमच्याकडे गोलंदाजाची तीक्ष्ण धार आहे, हे विसरून चालायचं नाही वाल संघाला. आनंद कार्पेट चेंडू घेऊन काढला. सुरक्षित रक्षण पाहायला मिळतोय. सिंगलने धावा पूर्ण होतात. 3 बाद 11 धावा. 11 रन्स, लॉस्ट ऑफ 3 विकेट्स. TCC दुंद्रे. 5 षटकांचा सामना. प्रति षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी. 20 मिनिटाचा कालावधी असेल 5 षटकांसाठी. बघूया कशा प्रकारे कव्हर होतोय आणि किती धावापर्यंत दुंद्रे संघ टार्गेट ठेवतोय वाल संघासमोर. स्टेट ड्राईव्ह चेंडू घेऊन काढलाय आणि बघा क्षेत्ररक्षण मात्र काय दर्जेदार होतोय. प्रत्येकच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि गडी बाद होतोय तो मात्र चौथा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र फक्त 11 धावा. 3रं षटक प्रगती पटावर. नवीन फलंदाज महेश मैदानामध्ये. स्पर्धा मात्र सुंदर आहे. आपण पाहतोय आमच्या अतिशय समोर ब्लॅक स्क्रीनला एक बॅनर लागलेला आहे. दर्जेदार असं आयोजन आहे. स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृती चषक 2024-25 शानदार पर्व रोमन ट्रॉफी या मैदानावर रंगतोय. जय बापदेव क्रिकेट क्लब पालीखुर्द हे मैदान. पुन्हा सन्मान दिला चेंडूला. अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडू उचलतोय तोपर्यंत फक्त सिंगल मिळतोय. संघाची धावसंख्या धबकार लागतोय ती मात्र 12. 4 गडी बाद दुंद्रे टीम. तर सुदेशचा पुढचा चेंडू प्रसन्न पाटीलसाठी
एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु अजूनपर्यंत आक्रमक रूप धारण केलेलं नाही. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र प्रयत्न असफल झालाय आणि फलंदाजाला यावं लागतं माघारी. प्रसन्न पाटील हे आपल्या संघासाठी काही करू शकले नाही. 5 गडी बाद धाबळका धाव लागतात. त्या मात्र दुंद्रे संघाच्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर आलाय आतापर्यंत 12 धावा. गोलंदाजीने मात्र फलंदाजांना अक्षरशः पायामध्ये बेऱ्या घालून ठेवल्यात वाल संघाने. त्या मात्र दुंद्रे संघाच्या कुठल्याही प्रकारचा प्रहार करून देत नाही. आक्रमक अशी गोलंदाजीची तीक्ष्ण धार पाहायला मिळतोय आणि तेवढं ताकदीचे फटके पण मारून देत नाही. हे क्रिकेटचं आहे आणि सरत्या वर्षाला निरोप देताना मात्र सुंदर अशी कामगिरी करावी लागेल आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं अतिशय दिमाखदार पद्धतीने स्वागत करावं लागेल. आलेल्या सर्व संघांचं मनाच्या अंतःकरणापासून स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आज मात्र 8 संघ खेळतील. स्पर्धा अतिशय रंगतदार आहे. स्पर्धा ठेवणं अतिशय सोपं असतं, परंतु ते आयोजन करणं आणि आयोजन निभावणं अतिशय कठीण. परंतु त्याचं देह आणि पूर्ण प्रात्यक्षिक पाहायला मिळतो. याची देह याची डोला पाहतो आपण. स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृती चषकाचा रोमन ट्रॉफीचा हा दिमागदार सोहळा. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. स्कोर झालाय फक्त 6 बाद 12 धावा. प्रत्येक मुंबईकरची सेना मात्र आता मात्र वर्चस्व गाठतोय. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही भविष्यवाणी करू शकत नाही. अनुचिताने भरलेला असा खेळ क्रिकेट. ऋतिक आलेत आणि गोलंदाज आपण पाहतोय नवीन गोलंदाज रोहित. फटकेबाजी करावी लागेल. षटकार चौकार मारावे लागतील, कारण त्या धावसंख्या फार कमी आहे आणि आतापर्यंत 12 धावसंख्येवर 6 गडी बाद झालेत. सुरेख चेंडू अष्टमच्या अतिशय जवळून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी होतोय. अचूक टप्पा सुरुवातीच्या गोलंदाजाने ज्या गोलंदाजी केली त्याच्यामध्ये अजूनपर्यंत एक सुद्धा अवांतर चेंडू आणि आलेला नाही या इनिंगमध्ये. सुंदर अशी गोलंदाजी. ऑफकट केलाय आणि आता पाहायला मिळतोय भरपूर उशिरानंतर हा आलाय चौकार. द्वारकानाथ चोरगे सरांचा इशारा 4 धावेचा. संघाची धावसंख्या धापरकार लागतोय ती मात्र 16 धावा. 16 धावा धापलकावर. चौथं षटक चालू आहे प्रगती फटावर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता, गती परिवर्तन, चेंडूची गती कमी केली, व्हेरिएशन बदललं, चेंडूला थोडंसं वळण दिलं, स्पिन केला चेंडू आणि फलंदाज मात्र बीट. 6 बाद 16 अशी धावसंख्या धापलकावर लागलेली आहे. ती मात्र दुंद्रे संघाची वाल संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना अतिशय प्रचंड ऊन, उन्हाचं सावट. दरम्यान पुन्हा एकदा रोहितचा पुढचा चेंडू आणि आता मात्र पहिला वाईट पाहायला मिळाला आहे. पहिला अवांत चेंडू 4थ्या षटकामध्ये आला आहे आणि अवांतच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या धपकर लागतो ते मात्र 6 बाद.
आई गावदेवी 11 वाकडी आणि श्रीराम सिडोन या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी संपर्क करायचा लवकर लवकर. हा तुम्हाला पहिला पुकार असेल. तर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करून घ्यायचा आहे. आयोजन कमिटीची विनंती आहे आपण लवकर लवकर रिपोर्टिंग करा. अतिशय रंगतदार सामने पाहायला मिळतात. 7 गडी बाद झालेत 17 धावसंख्येवर. एकही फलंदाज अजूनपर्यंत क्रीजवर थांबलेला नाही दुंद्रे संघाचा. आणि धावा मात्र आहेत 17 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाल संघानं पूर्णपणे मजबूत स्थिती आतापर्यंत. आणि इथे मात्र जीवनदान. क्रिकेटमध्ये फलंदाजाला जीवनदान मिळतोय. आणि पाहूया काय होणार काय घडणार. मैदानाच्या आतमध्ये सुरेख अशी स्पर्धा आहे. सुंदर असा दैविध्यमान आयोजन आणि तेवढं ताकदीची फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळेल. अराउंड द कार्पेट बॅट टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्ह. एक धाव पूर्ण केली. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा मिळतो दुंद्रे संघाला. एकेत रूपांतर दुहेरीमध्ये 2 धावा कंप्लीट. 2 धावेने संघाची धावसंख्या 19 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकोणीस धावा दापलकर लागल्यात. चार षटकं संपलीत. तर शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लोअरचं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो बघूया. अतिशय रणरणत ऊन लागत आहे. तर पंचांना पण विनंती असेल जर पाणी हवं असेल तर इशारा करा. धन्यवाद. चला दोन्ही संघाचे संघनायक वाकडी संघाचा कर्णधार आणि शिडोन संघाचा संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घ्यायचं आहे. या लवकर. आई गावदेवी वाकडी आणि श्रीराम शिरडोन या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लवकर लवकर टॉस बॉक्सशी संपर्क करा आणि टॉसचा कॉल करून घ्यायचा. दोन्ही संघांना विनंती असेल. पहिलं सत्र समाप्त होत आलेलं आहे. पहिल्या सत्रातील हा शेवटचा षटक स्लोअरचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज समीर. समीर आलेत गोलंदाजीसाठी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या बॉलरमध्ये चेंडू अडवला परंतु सुरेख रनिंग मध्ये यशस्वी झालेत. संघाची धावसंख्या 7 बाद 20. 4 षटक आणि काही चेंडू संपतेनंतर 20 धावा दाबलकावर तिरंगा 11 दुंद्रे. लो स्कोरिंगचे सामने बघायला मजा येतोय प्रेक्षकांना पण. आणि आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 5 ट्रॉफीज प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम असे पारितोषिक असतील. पुन्हा एकदा चेंडू क्षेत्रक्षकाला चकवून जातोय. सुंदर क्षेत्रक्षण शेवटच्या क्षणाला मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळालंय. गोलंदाजी मात्र वाल संघाने आतापर्यंत चांगली केली आणि त्याचा मोबदला मात्र 22 धावा दाबलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुंद्रे टीम. ब्लॉकालचा चेंडू थर्डमॅन चकला आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवण्यामध्ये बॅटकरच्या स्वरूपामध्ये चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाले क्षेत्ररक्षक. संघाची धावसंख्या धपकार लागतो ते मात्र 23. 7 गडी बाद दुंद्रे टीम. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतोय. फलंदाजी पण थोडीशी
अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, नाकाच्या अतिशय जवळून शाफेत चेंडू पाहायला मिळाला आणि सुरेख अशी गोलंदाजी करतोय समीर नाईक. अप्रतिम गोलंदाजी वाळ संघ एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रसन्न पाटील यांचा धुंद्रे संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाउन्सर पाहायला मिळाला. काय दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेंथने गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुंदर अशी कामगिरी आतापर्यंत. 23 धावसंख्येवर 7 गडी बाद झालेत धुंद्रे टीमचे आणि शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. प्रथम सत्र चालू आहे, किती धावापर्यंत रोखतात बघूया. पुन्हा एकदा झेल क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, परंतु सुंदर प्रयत्न. आणि आतापर्यंत बघा, चेक करा पंच, फलंदाज बाद आहे की नाही ते, डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज नॉट आउट आहे आणि संघाची धावसंख्या 5 षटकात संपतेनंतर 25 धावा झाल्यात. 26चं टार्गेट असेल. 30 चेंडू 26ची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा धुंद्रे टीम आणि सलामीचे फलंदाज पाठवा वाल संघ चेंडूची पाहणी करून. तर मला इथं समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व आयोजन कमिटीचा मनापासून आभारी आहे. आता ऐकूया मनीष पाटील शिरोली यांचा आवाज. तर थँक्यू सो मच. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला, गावदेवी वाकडी टीमच्या संगणकाला विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. शिरडोन टीमचा संगणक आहे, त्याच्यामुळे विनंती असेल गावदेवी वाकडी टीम आपला संगणक आपण लगेच टॉससाठी व्यासपीठावरती पाठवा. तर मॅच क्रमांक 3 एका साईडला ओडापन वहाल आणि त्या संघासमोर फाईट करतोय तिरंगा धुंद्रे. या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहतोय आणि आपण इथे पहिल्या सत्रामध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारली ओडापन वहाल टीमनं आणि अवघ्या 4-5 षटकांच्या अखेरीस तब्बल 25 धाबेवरती रोखलं TCC धुंद्रे टीमला आणि सेकंड सत्रामध्ये 26 धाब्यांचं लक्ष घेऊन सेकंड सत्रामध्ये उतरावं लागेल ओडापन वहाल टीमला. चला, वहाल टीम लगेच आपली सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाठवा आणि विनंती असेल TCC धुंद्रे आपण देखील क्षेत्रशी सजून घ्या. ऑफिशियल अंपास या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आपण दीपक पाटील सर पाली यांना पाहता, त्यांच्या समेत आपण विनोद पाटील सर यांना पाहता, त्यांचा इकडे आपण आभार व्यक्त करूया. भरपूर चांगली पंचाची भूमिका. आणि त्याच्यानंतर ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय द्वारकानाथ सोरगे. हे 3 ऑफिशियल अंपायर्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. टॉस करूया आपण. पुढची मॅच पाहायला मिळेल एका साईडला शिरडोन आणि त्या संघासमोर फाईट करेल तर मात्र गावदेवी वाकडी. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते जयदासजी पाटील यांच्या पवित्र शुभासे हा टॉस केला जातोय आणि पूर्णपणे नियमावली तिथे तुम्हाला कळली जातील. चला, उशीर करू नका. विनंती असेल ओडापन वहाल टीम आपली सलामीची जोडी आपण लगेच खेळपट्टीवरती पाठवा.
तर टॉस जिंकलाय गावदेवी वाकडी टीम. तुमच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतोय आणि जो काय निर्णय असेल आपण मास संपायच्या अगोदर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि मास संपल्यानंतर आपण लगेच तो निर्णयावरती मैदानाच्या आतमध्ये पेशकश करा. सलामीची जोडी केलपट्टीवरती फलंदाज प्रतीक पाटील आणि प्रयास कोहली ही दोन सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. कालचा दिवस अगदी चांगला खेळ साकारला मुरबाडच्या स्पर्धेमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी चांगला खेळ साकारला. आता तिथून या स्पर्धेमध्ये आपण पहिला इनिंग पाहिला, अगदी दमदार गोलंदाजी केली पहिल्या षटका पहिल्या सत्रामध्ये. नक्कीच ओढापण वहाल टीमना आणि सेकंड सत्रामध्ये अवघ्या 26 धाब्यांचा प्रवास मॅचमध्ये ओढापण वहाल टीमला करायचा. चला स्पीडअप करा अंपायर्स, आपण देखील उशीर करू नका कारण की आज सर्व सामने वेळेवरती कव्हर करायच्या याच्याकडे लक्ष द्या. आणि आजच्या दिवसामध्ये 2 संघ सुपर 8 साठी दाखल केले जातील. यस कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. सलामीची जोडी कर्मवीर आणि धर्मवीर अशी सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. फलंदाज प्रतीक पाटील आणि प्रयास कोहली ही दोन सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल प्रसन्न पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड TCC दुंद्रे टीमचा हा गोलंदाज. पर उत्तर सेकंड सत्रामध्ये द्यावा लागेल TCC दुंद्रे टीमला 26 धावा डिप्रेस करायच्या. तर तुम्हाला ज्या रीतीनं वडापण वहाल टीमनं गोलंदाजी केली ना तशाच रीतीनं गोलंदाजी या मॅच मध्ये या इनिंग मध्ये तुम्हाला साकारावे लागेल. यस पंचाचा ग्रीन सिग्नल ऑफिशियल अंपायर दीपक पाटील सरांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार प्रसन्न पाटील मुख्य ट्रम्प कार्ड TCC दुंद्रे टीमचा. 30 बॉल 26 धाब्यांचा लक्ष्य पार करायचं सेकंड सत्रामध्ये ओढापण वहाल टीमला. पहिलाच बॉल वेगवान होता, अगदी जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चालला डीपला आणि अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी. पाटकट मध्ये सिंगल आली. एका धाब्यानं वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना फलंदाज प्रतीक पाटील आणि संघाचं अकाउंट ओपन केलं 1 धाब्यानं. प्रयास कोहली हा फलंदाज, ज्या फलंदाजानं अकाउंट ओपन केलंय आणि आता इथे स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती प्रतीक पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहता. लक्ष मोठं नाही आहे त्याच्यामुळे जरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकतो ओढापण वहाल. मात्र कोणती रणनीती आखली जाईल मॅच मध्ये हे पाहणं गरजेचं. सेकंड बॉल गोलंदाज या प्रसन्न पाटील. हा प्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, फाईन रिझनला चेंडू निघून चाललाय आणि फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅट मधून हा दमदार येणारा चौकार. चौकाराला 4च्या मदतीनं संघ पुढे सरकला. पलकावरती धावा पहिला संघ 5 या आकड्यावरती 26 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी भरपूर चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न सध्या फलंदाज प्रतीक पाटील याचा पाहायला मिळतं. हो अगदी वेगानं बाट फिरवली होती, पाठ आणि चेंडूचं संपर्क झाला नाही आणि इथे हा डॉट चेंडू. पण अशा रीतीनं जर गोलंदाजी केली तर कदाचित मॅच मध्ये नक्की रोमांच पाहायला मिळेल. मात्र जिथे दुसऱ्या साईडनं आपण पाहतोय फलंदाज प्रतीक पाटील यांना प्रयास कोहली कशा रीतीने खेळ साकारते पाहणं देखील तेवढंच गरजेचं. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा प्रसन्न पाटील तयार. अगदी जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला मिस करत होता. दीपक पाटील सरांचा इशारा आला की बॉल बायटे अतिरिक्त दाब जोडली जाईल. अतिरिक्त दाबेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 6 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना ओढापण वहाल संघ 6 धावा धाव पुस्तकावरती. 26 धावांचं लक्ष अंत प्रवास गाठाचा सेकंड सत्रामध्ये ओढापण वहाल टीमला. पदतालिकेचा वापर केला, पटका बसलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज गेले चेंडू खाली. जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना ओढापण वहाल टीमला प्रतीक पाटील मैदानातून बाहेर. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया नक्कीच पालीगावचे लेझम प्लेयर गोपीनाथजी शिलके
यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. पालीगावचे लेझम प्लेयर माजी खेळाडू अर्थात गोपीनाथजी शिलके यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आपण पाहतोय अगदी टणक खेळपट्टी फलंदाजासाठी पोषक असे खेळपट्टी ज्यानं बनवले ते आमचे कमलाकरजी शेलके यांना देखील विनंती की आपण देखील याबा व्यासपीठावरती आपले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. सर्व ग्रामस्थ आपण आलास तर या व्यासपीठावरती पालेगावाच्या मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा रोमन ट्रॉफी आपण इथे पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच. एका साईडला TCC दोंदरे आणि त्याला फाईट करतो ओडापन वाल. हो इनसाइड आउट केला, चांगला फटका, क्षेत्ररक्षक तेवढंच चांगलं झालं आणि तोपर्यंत संधी होती या बॉलवरती. एका धाबेला प्राधान्य दिलं, एका धाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 7 या आकड्यावरती. लक्ष मोठं नाहीया, एक विकेट गमावला, थोडंसं संयम बाळगावं लागेल मॅच मध्ये. ओडापन वहाल टीमला स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. प्रयास कोहली हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पॉवर प्लेचा अगदी खतरनाक पास पण म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. प्रयास कोहली तुम्हाला ऑन स्ट्राईक. हो हा ट्रॅकर होता, परफेक्ट लाईन, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी चांगला बॉल डिलिव्हर केला अंतिम प्रसन्न पाटीलनं आणि अंतिम बॉल फेकला डॉट. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना ओडापन वहाल 1-5 संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. चला स्पीडअप देखील करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली, पर उत्तर देत असताना प्रसन्न पाटीलला कमालीचं षटक फेकलं आणि पहिल्या P1च्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च करीत असताना 1 धक्का दिला. प्रत्येक पाठीची विकेट मैदानातून बाहेर झाली. लक्ष आपण पाहिलं तर 26 धावांचा प्रवास. आता येणारे 24 बॉल आणि गरज मॅच मध्ये 19 धावांची ते मात्र ओडापन वहाल टीमला. पहिल्या सत्रामध्ये अगदी दमदार गोलंदाजी केली नक्कीच ओडापन वहाल टीमनं आणि सेकंड सत्रामध्ये जिथे लक्ष पार करायचा मात्र ओडापन वहाल टीमला 26 धावांचं लक्ष पार करायचा आणि तो लक्ष पार करत असताना पहिला षटक अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला प्रसन्न पाटीलनं. आता सेकंड षटकमध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सार्थक. हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. हा दुसरा ट्रम्प कार्ड TCC दोंदरे टीमचा. ज्या रीतीनं प्रसन्न पाटीलनं गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी मॅच मध्ये होणं गरजेचं. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज प्रदीप मुंबईकर हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करता लक्ष असू द्या. TCC दोंदरे येणारे 24 बॉल 19 गोलंदाज तयार. पहिलाच बॉल थोडासा वेगळ्या शैलीने केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जेल, संपलाय फलंदाज प्रदीप मुंबईकरचा हा खेळ जिथे हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना ओडापन वहाल टीमला. तर इथे हा लागलाय दुसरा धक्का, फलंदाज बाद झाला तो मात्र प्रदीप मुंबईकर. फलकावरती धावा पाहिला तर 7 पहिल्याच बॉलवरती यश मिळालं गोलंदाज सार्थकला. कमालीची गोलंदाजी करते सध्या तरी मी म्हणेन TCC दोंदरे. 26 धावा डिप्रेस करायच्या आणि त्याच्यासाठी मेहनतीची पराकष्ट करत असताना सध्या TCC दोंदरे संघ परत देत असताना भरपूर चांगली गोलंदाजी सध्या तरी 7 बॉल मध्ये तुम्हाला पाहायला मिळाली जिथे 2 धक्के लागले. सध्या बॅटिंग करत असताना ओडापन वहाल टीमला आणि संघाची धावसंख्या पाहिली 7 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय समीर नाईक. 4थ्या क्रमांकासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल गोलंदाज या सार्थक. ओ थोडासा बॅकफुट वरती पंच करण्याचा प्रयत्न होता. लेंथ लाईन भरपूर चांगली आहे आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकतोय गोलंदाज सार्थक. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 7 या आकड्यावरती. पण लक्ष मोठं नसलं तरी आत्मविश्वासानं गोलंदाजी करू हे दाखवत असताना मॅच मध्ये TCC दोंदरे टीमचा गोलंदाज सार्थक. पहिला षटक अगदी चांगला राहिला प्रसन्न पाडीचा आणि त्याच्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवला सध्या गोलंदाज सार्थकनं. पुढचा बॉल हो जड मध्ये फेकला, थोडासा बॉडी पासून दूर हा बॉल डिलिव्हर केला.
बॅकफूट वरती जाऊन हा फटका एक्झिक्यूट केला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकता. मात्र थोडासा मी म्हणेन रणनीती चुकत्या बॅटिंग करत असताना ओडापण वहाल टीमची जिथे विकेट गमावल्या 2. एकदा बाली एका धाब्याने संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला तब्बल 8 या आकड्यावरती आणि आता स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज प्रयास कोहली इन ऍक्शन मध्ये. प्रयास कोहली हा फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सार्थक हा दुसरा ट्रम्प कार्ड सध्या TCC दुंद्रे टीमचा. आडव्या बॅटचा वापर केला होता. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये अचूक टप्पानं ती नियंत्रित अशी गोलंदाजी आपल्याला सार्थकची पाहायला मिळते. मागील 4 बॉल मध्ये अवघ्या एकच धाव आणि ज्याच्यामध्ये एक धक्का ओडापण वहाल टीमला दिलाय. गोलंदाज सार्थकना कमालीचा हा षटक देखील पाहायला मिळतं. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंद 17 मध्ये देत असताना TCC दुंद्रे हा संघ जरी 26 धावा वाचवायचे असतील त्याच्यासाठी आम्ही मेहनत घेऊ जिद्दीनं क्रिकेट केलो हे दाखवत असताना मॅच मध्ये दुंद्रे संघ आणि सार्थक हा गोलंदाज अगल्या शैलीनं हा पाल केलाय. अगदी चांगला फटका. थर्ड मॅनला चेंडू ट्राबेल जिथे मिळते 4 हा चौकार. चार धाबाला 4च्या मदतीनं संघ आता पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला तब्बल 12 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना ओडापण वहाल मागील 4 बॉल मध्ये अगदी चांगली लेंथ लाईन त्याच्यानंतर थोडासा वेगळ्या शैलीचा वापर केला फलंदाज प्रयास कोहलीनं जिथे थर्ड मॅन मध्ये आपण हा चौकार पाहिला. संघ 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाज या पुन्हा एकदा सार्थक ऑफ साईडला खेळला. इनसाइड आउट पॉइंट मधून डीप चेंडू थर्ड मॅनला निघून चाललाय. सलग पाक टू पाक हा दुसरा चौकार फलंदाज प्रयास कोहली याच्या बॅट मधून. तर आता 16 धावा धाव पुस्तकावरती. चला स्पीडअप करा. जास्त वेळ खर्च करता. ऑफिशियल अंपायर आपण देखील मी विनंती करेन आपण लगेच ऑन करा संघ नाही केला कारण की सर्व सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये वेळेवरती कव्हर करायचे आहेत. आणि आज 8 संघांचा गट आहे आणि 2 संघ सुपर 8 साठी दाखल करायचे आहेत. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पहिला संघ 16 या आकड्यावरती. लक्ष 26 धाब्यांचं होतं. आता येणारे 18 बॉल आणि गरज आहे मॅच मध्ये 10 धाब्यांची. 18 बॉल 10चं समीकरण. सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज प्रसन्न पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रसन्न पाटील आणि तो सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. मॅच मध्ये शिरकाव करेल का TCC दुंद्रे? जर शिरकाव करायचा असेल तर नक्कीच प्रसन्न पाटीलला हा षटक टर्निंग पॉइंट फेकावा लागेल तेव्हाच मॅच मध्ये कमबॅक करू शकतो TCC दुंद्रे. येणारे 18 बॉल 10 धाब्यांची गरज. समोर फलंदाज समीर नाईक हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. हलक्यात पोस्ट केला. समजदारनं क्रिकेट केलं जातंय. सिंगलला प्राधान्य दिला. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या फलंदाज समीर नाईकनं केला. हे चांगलं क्रिकेट सध्या ओडापण वहाल टीमसाठी राहिल्या. एक धाबाली एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 17 या आकड्यावरती. आता येणारे 17 बॉल शिल्लक आहेत आणि करायच्यात अवघ्या 9 धाबा. आजचा ओपनर फलंदाज प्रयास कोहली ज्याच्या पाठमध्ये आपण 2 चौकार पाक टू पाक पाहिलेत आणि तोच फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. तर समोर गोलंदाज प्रसन्न पाटील एक वेगवान गोलंदाज आणि तो सध्या बॉलिंग ट्रॅक वरती प्रसन्न पाटील. अगदी चांगला फटका. शेवटपर्यंत चेंडूवरती तीक्ष्ण नजरेनं हा फटका एक्झिक्यूट केला. लॉंग स्टॉपला हा फटका लॉन्च केला. मितीचा ठोकला प्रसन्न पाटील वरती फलंदाज प्रयास कोहलीनं षटकार. चला गावदेवी वाकडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. तर आता इथे अवघ्या 3 धाब्यांची गरज. मॅच मध्ये सध्या बॅटिंग करत असताना ओडापण वहाल टीमला. मॅच थोडीशी एकतर्फी. पुन्हा वेगळ्या शैलीनं अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. प्रयास कोहलीच्या माध्यमातून विनिंग फटका हा खेचलाय आणि जिथे मिळते 4 सामना जिंकला. ओडापण वहाल टीमला अभिनंदन.
ओडापन वाल हार्ड लक या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला टीसीसी दुंद्रे टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. चला गावदेवी वाकडी टीम आपण टॉस जिंकला तुमचा जो काय निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय तो मात्र शेडोन टीमला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ज्यांना 2 षटक अवघ्या 9 धावा आणि 4 फलंदाजांना बाद केलं तो खरं तर सुदेश